नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण मिथुन राशीच्या स्त्री किंवा पुरुषांचा एप्रिल 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत। पण त्याआधी थोडं जाणून घेऊया मिथुन राशींच्या व्यक्तींबद्दल। मिथुन राशीचे लोक हे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात। सहसा सावळ्या रंगाचे किंवा मध्यम गव्हाळ रंगाचे असतात। या लोकांना खाण्यापिण्याची भरपूर आवड असते, तसेच प्रवासाची आवड असते। हे लोक हजरजबाबी असतात, हरहुन्नरी असतात, स्वभाव बोलका असला तरी लहरी असतात। हे लोक मिळून मिसळून राहणारे असतात। यांच्या स्वभावात थोडी धरसोड वृत्तीसुद्धा दिसून येत असते। या राशीचे लोक बऱ्याच गोष्टींचे थोडे थोडे ज्ञान किंवा त्याबद्दल माहिती जाणून घेणारे असतात, हुशार असतात, तितकेच हट्टी आणि तापटसुद्धा असतात। वादविवाद करण्यात यांचा कोणीही हात धरू शकत नाही। यांच्या कोणत्याही कृतीतून मात्र मेळ दिसून येत नाही। या राशीच्या लोकांची जीवनशक्ती ही सर्वसाधारण असते किंवा कमी असते। या राशीच्या लोकांना बीपीचा त्रास, चक्कर येणे किंवा डोळ्यापुढे अंधारी येणे, छातीत दुखणे किंवा कफ साठून राहणे किंवा काही लोकांना दम्याचा सुद्धा त्रास असू शकतो। या राशीच्या लोकांची त्रिदोष प्रकृती असते, त्यामुळे यांना वाताचा, पित्ताचा आणि कफाचा त्राससुद्धा होत असतो। या राशीच्या बऱ्याच लोकांना पाईल्सचा किंवा मूळव्याधीचा त्राससुद्धा होत असतो। चला तर आपण बघूया एप्रिल 2024 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे। मिथुन राशींच्या लोकांपैकी जर कोणाचा व्यवसाय, व्यापार किंवा उद्योगधंदा असेल तर त्यात थोडे चढ उतार राहतील, तरीसुद्धा आवक चांगली राहील। एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी चांगला राहील। त्यासाठी तुम्हाला काही आर्थिक नियोजन करावे लागणार आहे। एप्रिल महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक दृष्टीने चांगला राहणार आहे। मानसन्मान वाढणार आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडणार आहे, तुम्ही तुमची मतं इतरांना पटवून देण्यात यशस्वी होणार आहात। या एप्रिल महिन्यात जर कोणाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यायचं असेल किंवा आणखी काही नवीन कामकाज करण्याचा जर तुमचा विचार असेल तर त्यासाठी हा महिना तुम्हाला चांगला राहणार आहे। त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढणार आहेत। तुमचं कार्यक्षेत्र हे व्यापक होणार आहे। मित्रपरिवारांसोबत तुमचा वेळ मजेत जाणार आहे, पण जर तुमचा मित्रपरिवार तुम्हाला एखादा चांगला सल्ला देणार असेल तर त्याकडे मात्र विशेष लक्ष द्या, कारण त्यातून तुमचाच फायदा होणार आहे। या मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, पण त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकटचा उपयोग किंवा वापर मात्र तुम्ही सध्या तरी या महिन्यात करू नका। नव्या ओळखी होतील आणि त्यातून तुम्हाला फायदासुद्धा होईल। मिथुन राशीच्या लोकांना म्हणजेच स्त्री किंवा पुरुषांना तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच्या वागणुकीकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे। या राशीच्या स्त्रियांच्या कुटुंबात किंवा नातेसंबंधामध्ये थोड्या कुरबुरी राहतील किंवा मतभेद निर्माण होण्याची शक्यता राहील। या राशीच्या लोकांच्या भावंडांच्या बाबतीत म्हणजेच बहीण किंवा भाऊ यांच्या बाबतीत अचानकपणे काही अडचणी निर्माण होतील। तसेच आईवडिलांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। ज्या कोणाची सरकारी कामं अडलेली असतील त्यांना त्यामध्ये सफलता किंवा यश मिळणार आहे। जर कोणी प्रवास करणार असाल तर जपून करावा लागेल, कारण त्यातून नुकसान किंवा त्रास होईल। आणि या राशीच्या ज्येष्ठ लोकांना म्हणजेच वयस्कर लोकांना किंवा वय वर्ष 40च्या वरील लोकांना डोळ्यांचा त्रास या महिन्यात होऊ शकतो किंवा मूळव्याधीचा, पाईल्सचा त्राससुद्धा होऊ शकतो। त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। तर असा असणार आहे एप्रिल 2024 हा महिना मिथुन राशींच्या लोकांसाठी। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील राशीसोबत। तोपर्यंत श्री गुरुदेव।